2 minutes. Right. Okay. Screen is visible. Yes, ma'am. ठीक आहे. Yes. ठीक आहे बघा. तुमचं आता सेकंड इयरचं 5th सेम चालू झालेलं आहे. सॉरी, सेकंड इयरचा फर्स्ट सेम म्हणजे तुमचं थर्ड सेम चालू आहे. ओके. फर्स्ट 2 सेमिस्टर झाले फर्स्ट इयरला. देन आता सेकंड इयरला 2 सेमिस्टर असते. त्याच्यातलं हे फर्स्ट सेम आहे. सेकंड इयरचं फर्स्ट सेम म्हणजेच कोणतं, थर्ड सेमिस्टर आहे. ओके. तर बघा तुम्हाला ह्या सेमिस्टरला कोणते कोणते विषय आहेत. तर आता तुम्ही फर्स्ट इयरला तुमचे काय होतं की ऑल ब्रांचेसला सेम सब्जेक्ट वगैरे होते. तर आता सेकंड इयर पासून काय होतं, तर तुम्हाला जे कॉम्प्युटर रिलेटेड जे विषय आहेत किंवा कॉम्प्युटर ह्या ब्रांचला जे विषय आहेत ते तुम्हाला असतात. आता इथून पुढे सगळ्यांचे वेगवेगळे विषय असतात. म्हणजे IF चे असतील किंवा सिव्हिल मेकॅनिकल ह्या लोकांचे वेगळे विषय असतात. तसं तुमचे पण वेगळे विषय असतात. आता तुम्हाला ह्या सेमेस्टरला काय शिकवलं जातं किंवा किती सब्जेक्ट आहेत. तर फर्स्ट आपण हे बघूया की तुम्हाला किती सब्जेक्ट आहेत. मी कोणत्या सब्जेक्टला आहे ते सांगते. तुम्हाला टाइम टेबल तर भेटलेला आहे, बट त्याच्यामध्ये तुम्हाला टीचर ची नावं नाही दिलेली, का दिलेत काय माहित नाही मला. पण बघा तुम्हाला ह्या सेमेस्टरला किती विषय आहेत. तर टोटली 5 सब्जेक्ट आहेत. आणि ते सब्जेक्ट किती मार्क्सचे आहेत, तर 70 मार्कचे असतात थेरी पेपर. आणि तुमचे जे 30 मार्क असतात ते युनिट टेस्टचे तुम्हाला मार्क्स असतात. ओके. देन बघा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++, हा हुप्स तुम्हाला आहे. देन डेटा स्ट्रक्चर युजिंग C, DSU आहे. देन बघा कॉम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे CGR आहे. सकाळी तुमचं झालं असेल कदाचित ह्याच्यातलं 1-2 लेक्चर. देन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच काय, DMS. आणि डिजिटल टेक्निक DTE. असे तुमचे 5 सब्जेक्ट आहेत. तर तुम्हाला लॉंग फॉर्म वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही लिहून घ्या, बिकॉज टाइम टेबल मध्ये फक्त तुमचे जे कोर्स ॲब्रिव्हिएशन्स असतात ते फक्त ऍड केलेले असतात. देन बघा त्या सब्जेक्टचे कोड पण पुढे दिलेले आहेत. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे की सब्जेक्टचे कोड आहेत म्हणजेच काय, कोर्स कोड. आणि तुमचं जे हे दिलेलं आहे एक्झाम कसे असणार, किंवा थेरीला किती मार्क, प्रॅक्टिकलला किती मार्क, इंटरनल आहे का एक्सटर्नल आहे, तर त्याचं ऑल डिस्क्रिप्शन तुम्हाला ह्या पेजवरती आहे. म्हणजे जे काही तुमचं थर्ड सेम आहे त्याच्यामधले जे सब्जेक्ट आहेत आणि त्या सब्जेक्टचं मार्क अलोकेशन म्हणजे मार्क कसे डिवाइड होत आहेत ते सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. मी ते तुम्हाला सांगते. माझ्याकडे तुमचा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा विषय आहे. आणि त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला माहिती देते. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच काय, DMS. आता ह्याचा कोर्स कोड किती आहे, 22319. ओके. देन बघा तुम्हाला थेरी पेपर कितीचा आहे, तर 70 मार्कचा थेरी पेपर आहे. आणि आता तुमचं टोटली डिफरंट आहे की तुम्हाला सब्जेक्ट काहीतरी तुम्हाला 40 मार्कचं काहीतरी काहीतरी होत आहे. तर आता माहित नाही, जर तुमची थेरॉटिकल एक्झाम झाली तर तुमची पूर्ण थेरॉटिकल एक्झाम 70 मार्काची असणार. आणि जे तुमचे काही 30 मार्क आहेत ते तुमचे युनिट टेस्टचे पकडले जाणार. आता इथे बघा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आता इथे तुम्हाला दिलंय हे थेरी सब्जेक्ट तुम्हाला थेरीसाठी
70 मार्क आहेत. मिनिमम 70 मार्कापैकी 28 मार्कला तुम्ही पास असणार. देन बघा पीए म्हणजे काय, तर तुमचं प्रोग्रेसिव्ह असेसमेंट हे आपलं युनिट टेस्ट वरून ठरलं जातं. जे युनिट टेस्टला तुम्हाला मार्क्स भेटतील त्याच्यानुसार इथे मार्क्स भेटतात. म्हणजे आपलं हे झालं टोटली 100 मार्क. 100 मार्कापैकी तुम्हाला 40 मार्काला पास असते. मिनिमम 40 मार्क्स पडले पाहिजेत. त्याच्यानंतर बघा आपलं जे प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकलचं सांगते. प्रॅक्टिकल किती मार्कचं आणि ह्या सब्जेक्टसाठी एक्सटर्नल असते. हॅश म्हणजेच काय एक्सटर्नल, इथे दिलंय बघा तुम्हाला @ आणि हॅशचा मिनिंग दिलेला आहे. ज्या सब्जेक्टच्या पुढे, आता इथे हुकच्या पुढे काय आहे, तर @ आहे, तर तिथे काय आहे इंटरनल. आणि ज्या सब्जेक्टच्या पुढे हॅश आहे तिथे काय आहे, तर एक्सटर्नल असिस्टमेंट. म्हणजे आपल्या सब्जेक्टसाठी काय आहे, तर एक्सटर्नल आहे. एक्सटर्नल म्हणजे काय असतं, तर बाहेरचे टीचर तुमची ओरल घेण्यासाठी येतात आणि जे काही तुम्हाला शिकवलं जातं, जे काही ह्या सब्जेक्टमध्ये प्रॅक्टिकल शिकवलं जातं, त्याच्यातला एखादा प्रोग्राम तुम्हाला करून दाखवायचा असतो. हे काय झालं तुमचं एक्सटर्नल. आता तुमचं ह्याच्या मागे काही एक्सटर्नल वगैरे तुम्ही अटेंड केल्या नसतील, तर ह्या सेमिस्टरला तुम्हाला एक्सटर्नल असतात. एक्सटर्नल म्हणजे काय असतं, आपले जे टीचर आहेत आपल्या कॉलेजचे तुम्हाला जे शिकवणारे आहेत ते सोडून अदर टीचर तुम्हाला येतात आणि ते तुमचे ओरल वगैरे घेतात. ओरल घेतात म्हणजे काय करतात, तर तुम्हाला त्या सब्जेक्टच्या रिलेटेड क्वेश्चन विचारतात. ओके, असं तुमचं ते एक्सटर्नल किती मार्कचं आहे, तर 25 मार्कचं आहे. त्याच्यामध्ये मिनिमम 10 मार्क्स मिळाले पाहिजेत. देन बघा प्रॅक्टिकल, तेच तुमचं जे तुमची ओरल असेल ती ओरल आणि त्याच्या रिलेटेड प्रॅक्टिकल, म्हणजे टोटली तुम्हाला हे किती मार्क्स आहे, तर 50 मार्क्स आहेत. त्या 50 मार्क्स पैकी तुम्हाला किती पडले पाहिजेत, मिनिमम 20 मार्क्स पडले पाहिजेत. असा टोटली तुमचा डीएमएस हा सब्जेक्ट किती मार्क्स साठी आहे, तर 150 मार्क्स साठी आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा सब्जेक्ट तुम्हाला पुढे कुठे पण जरी तुम्ही जॉबला गेला किंवा कुठेही जावा, तुम्हाला हा सब्जेक्ट लागतो. म्हणजे ह्याच्या रिलेटेड तुम्हाला कुठे पण असते, डिग्रीला असते, जॉबसाठी गेला तर ते पण त्याच ह्याच्यावरतीच वर्क असते. तर हे झालं तुमचं टोटली डेटाबेस मॅनेजमेंटच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आणि तुमचं सब्जेक्टला मार्क्स अलोकेशन. लक्षात आलं तुमचे थेरीचे मार्क किती असतात, तर 70. आणि 30 मार्क कशाचे असतात, तर युनिट टेस्टचे. आता ह्याच्यामध्ये युनिट टेस्ट 2 होतात. त्या टेस्टला जर तुम्हाला 30 पैकी 30 मार्क्स मिळाले, तर इकडे पण तुम्हाला 30 पैकी 30 दिले जातात. जर त्या टेस्टला तुम्हाला दोन्ही टेस्टला जर कमी पडले, समजा एकाला 25 पडले एकाला 26 पडले, तर त्याचा ऍव्हरेज काढलं जातं आणि ते ऍव्हरेज किती निघते त्याच्यानुसार तुम्हाला 30 आउट ऑफ मार्क्स दिले जातात. ओके, हे झालं टोटली तुमचं मार्क्स अलोकेशन फॉर डीएमएस सब्जेक्ट. ओके, बाकीचे सब्जेक्ट आहेत तर त्या सब्जेक्टचे टीचर तुम्हाला सांगतील. तरी पण तुम्हाला सांगते की एक्सटर्नल तुमच्या किती आहेत, तर डीएसयू म्हणजे डेटा स्ट्रक्चर युजिंग सी या सब्जेक्टला सुद्धा एक्सटर्नल आहे. देन डिजिटल टेक्निक हा सब्जेक्ट आहे, त्याला सुद्धा एक्सटर्नल आहे. 3 सब्जेक्टला तुम्हाला एक्सटर्नल आहे आणि 2 सब्जेक्टला काय आहे, तर इंटरनल. इंटरनल म्हणजे काय, जे आपले तुम्हाला सब्जेक्ट टीचर आहेत तेच तुम्हाला टीचर ओरल घेणार आणि म्हणजे तेच तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतील ते विचारतील. हा, बघा लक्षात आलं तुम्हाला डेटाबेस मॅनेजमेंट Yes, Yes, ma'am. सब्जेक्ट. yes, ma'am. Yes, ma'am. ओके, देन नेक्स्ट 2 मिनिट स्टुडंट.
ओके. बघा, लक्षात आले ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर तुमचा जो सिलेबस आहे थर्ड सेमचा, आता हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग सी ह्याचा सिलेबस आहे. देन बघा, तुम्हाला ही सगळी सिलेबसची PDF आहे, एखाद्या वेळेस मी टाकते या ग्रुपवरती. आपण DMA चा सिलेबस बघणार आहोत. स्टॅक. ओके, बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ह्या विषयाचा सिलेबस दिसतोय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय असतंय, म्हणजे कोर्स आउटकम काय असते, किंवा आता आपण बघितलं मास्क अलोकेशन कसं आहे. तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हे तुमचं सब्जेक्टचं नाव आहे आणि तुमचा कोर्स कोड किती आहे, तर 22,319. ओके. देन बघा, कोर्स आउटकम ह्याच्यामध्ये काय काय आहे कोर्स आउटकम मध्ये, तर डिझाईन नॉर्मलाइज डेटाबेस ऑन गिवन डेटा. आता डेटाबेस म्हणजे नेमकं काय आहे, किंवा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे नेमकं काय आहे. जे काही आपला डेटा असेल, आता डेटा म्हणजे काय, एखादी इन्फॉर्मेशन, कलेक्शन केलेली इन्फॉर्मेशन ते एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये आपण फेच करून ठेवणं म्हणजे काय, ऍड करून ठेवणं म्हणजेच एक आपण डेटाबेस तयार करतोय. आता आता तुमचं कॉलेज, आता हे जे कॉलेज आहे त्या ह्या कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्ही नेटवरती सर्च केली तरी तुम्हाला अवेलेबल असणार. म्हणजेच काय असतं, तर हे डेटाबेस मध्ये स्टोअर केलेलं असतं. आता जे आपण नेटवरती इन्फॉर्मेशन शोधत असतो, आपल्याला जी माहिती पाहिजे एखादी, तर ते काय असतं, ते डेटाबेस म्हणजे ते सर्व्हरला ऑल सेव्ह केलेलं असतं. त्याच्यामुळे आपण लगेच सर्च केलं की आपल्याला काय होतं, लगेच सर्च होतं आणि ते डेटाबेस आपल्याला पूर्ण भेटतं, म्हणजे आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे ती भेटते त्याच्यात. ओके. तर नेक्स्ट बघा, ह्याच्यामध्ये काय काय दिले कोर्स आउटकम आहेत. आणि रॅशनल म्हणजे काय असतं, ते शॉर्ट मध्ये तुमचं जे सब्जेक्ट आहे त्याच्या रिलेटेड इन शॉर्ट डिफाईन केलेलं असतं. तर काय काय दिलंय बघा, की आपल्याला एखादा शॉपिंग मॉल असेल, हॉस्पिटल, बँकिंग इन्स्टिट्यूट किंवा इंडस्ट्री ह्याच्या रिलेटेड आपल्याला डेटा पाहिजे असतो किंवा इन्फॉर्मेशन पाहिजे असते. तर ते आपल्याला कशी मिळते, तर आपण काय करतो, इंटरनेटचा यूज करतो आणि त्याच्यावर सर्च मारतो की मला ह्या हॉस्पिटलमध्ये जायचंय, तर मला त्याचा रूट पाहिजे किंवा मला त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा त्याची हिस्ट्री पाहिजे. तर हे ऑल जे आहे ते काय झालं तुमचं डेटाबेस. म्हणजेच काय, नंबर ऑफ डेटा जो आहे तो एका ह्याच्यामध्ये ऍड होणं म्हणजेच काय झालं, डेटा. आणि तो डेटा एका म्हणजे ह्याच्यामध्येच आता पकडा की तुमचं जे हे रॅशनल लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली काही इन्फॉर्मेशन लिहिलेलं आहे 3-4 लाईनीची. तर ही 3-4 लाईनीची इन्फॉर्मेशन ही कशाच्या रिलेटेड आहे किंवा कोणत्या पॉइंट मध्ये इन्क्लूड आहे, तर रॅशनल. मग त्या रॅशनलचा डेटाबेस म्हणजे काय झालं, ही 4 लाईनीची इन्फॉर्मेशन. ओके. देन बघा, क्रिएट अँड मॅनेज डेटाबेस युजिंग SQL कमांड. आता ह्याच्यामध्ये जे आहे क्रिएट अँड मॅनेज डेटाबेस युजिंग SQL कमांड, तर काय आहे याच्यामध्ये, ज्या काही कमांड्स असतील किंवा जे काही प्रोग्राम्स असतील आपण केल्यानंतर आपल्याला फायनली आपल्याला मध्ये पाहिजे किंवा त्या टेबलमध्ये आपल्याला नंबर म्हणजे नंबर पाहिजेत किंवा अंक लिहिलेले किंवा अक्षर लिहिलेले पाहिजेत. तर असं आपल्याला क्रिएट करता येतं डेटाबेसमध्ये. त्याच्या काही कमांड्स असतात किंवा त्याचे प्रोग्राम्स असतात. ते लिहिल्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर त्याचं आउटपुट मिळतं. एक्झॅक्ट आउटपुट काय आहे ते मिळतं. ओके. देन बघा, राईट PL
आणि SQL कोड फॉर गिवन डेटाबेस. ओके, तर हे काय आहे तुमचं PL आणि SQL कोड फॉर गिवन डेटाबेस. जे काही तुमचं सॉफ्टवेअर आहे डेटाबेसचं, तर त्याच्यामध्ये आपण काय कोडिंग केलं तर आपल्याला काय करतं, तर ते जे काही कोड असेल त्याच्यातून आपल्याला जो काही डेटा पाहिजे. आता तुम्ही बघितलं असेल की आतापर्यंत कोणती लँग्वेज WPD वगैरे तुम्हाला असेल, तर त्याच्यामध्ये बघा की आपल्याला खूप मोठा कोड लिहिल्यानंतर आपल्याला काय होतं, आउटपुट दिसतं. तसंच याच्यामध्ये आपल्याला एखादी क्वेरी लिहिल्यानंतर आपल्याला काय होतं, आउटपुट फाइंड होतं. ते आपण प्रॅक्टिकलच्या वेळेस बघणार आहेत. हे काय आहे, याचे कोर्स आउटकम. नंतर बघा, अप्लाय ट्रिगर database also create procedure and function according to condition. Okay, तर apply trigger a database also create procedure and function according to condition. ज्या काही कंडिशन्स आहेत त्याच्या रिलेटेड जे काही फंक्शन्स आहेत त्या कंडिशनच्या रिलेटेड आपण जशी कंडिशन टाकेल तसं आपल्याला काय होतं, आउटपुट येतं. तशाच टाईपमध्ये हा CO दिलेला आहे. नंतर बघा, अप्लाय सिक्युरिटी अँड कॉन्फिडेन्शियलिटी ऑन गिवन डेटाबेस. आता जी काही इन्फॉर्मेशन आपण स्टोअर केलेली आहे तर ती इन्फॉर्मेशन सिक्युअर आहे का, ती आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती इतर कोणी हॅक करेल का, किंवा ती इतर कोणी त्याच्यावर कब्जा करून स्वतःकडे ती इन्फॉर्मेशन घेईल का, किंवा ती इन्फॉर्मेशन आपण ज्यावेळेस शोधायला जाईल त्यावेळेस आपल्याला ती अवेलेबल असेल का. हॅक करणं म्हणजे काय होतं, जी काही डेटा आपण इन्क्लूड केलेला आहे डेटाबेसमध्ये, तर तो डेटा नंतर मी सर्च करायला गेले तर मला तो डेटा भेटत नाही, किंवा तिथे मला काहीतरी एरर फाइंड होतात. म्हणजे तिथे काय झालेलं असतं, तर ती इन्फॉर्मेशन हॅक झालेली असते. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, डेटाबेस थ्रू आपल्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायला लागते. सिक्युरिटी अशी असायला पाहिजे की त्याच्यामधून जी काही डेटा आहे तो दुसऱ्याला गेला नाही पाहिजे. ओके, हे काय झालं तुमचं कोर्स आउटकम. तेन बघा, टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम. हे तर आपण वरती बघितलंय, तरी पण खाली दिलंय बघा. तुमचा टोटली हा 150 मार्क्ससाठी असणार आहे सब्जेक्ट. आणि देन त्याला इंटरनल एक्सटर्नलला किती मार्क्स आहेत ते तुम्हाला सांगितलं. इंटरनलला 25, एक्सटर्नलला 25, देन थेअरी पेपर 70, अँड तुमचं जे काही UT वगैरे असेल तर त्याला 30 मार्क्स असतात. तर याच्यामध्ये अजून बघा, प्रोग्रामिंग लिस्ट. आता जी काही तुम्हाला ह्या विषयाला प्रोग्राम सजेस्ट केलेले आहेत, किंवा काय काय प्रोग्राम्स आहेत ते आपण इथे बघणार आहोत. तर बघा इथे, परफॉर्म फॉलोइंग इन GUI बेस्ड डेटाबेस सॉफ्टवेअर युझिंग GUI ओनली. आता काय आहे हे, आता तुम्हाला ते आता सांगितल्यानंतर तुम्हाला नाही लक्षात येणार. ज्यावेळेस आपण ऍक्च्युली प्रोग्राम करेल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येणार. फर्स्ट आपण काय करायचं असतं प्रोग्राम मध्ये, जे सॉफ्टवेअर असतं डेटाबेसचं, ते आपण MySQL वगैरे असं सॉफ्टवेअर आहे, ओरॅकल आहे, तर ते काय करायला लागतं, डाउनलोड करायला लागतं. जसं तुम्ही चे प्रोग्राम केले असतील तर ला जसं तुम्हाला सॉफ्टवेअर डाउनलोड करायला लागलं, तसंच ह्याच्यामध्ये पण आपल्याला हे सॉफ्टवेअर करायला लागतं. MySQLचं किंवा ओरॅकलचं, हे दोन सॉफ्टवेअर्स आहेत डेटाबेससाठी. तर हे दोन सॉफ्टवेअर डाउनलोड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, एकतर फर्स्ट आपल्याला जो काही डेटाबेस आहे ते क्रिएट करायला लागतो. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला त्या डेटाबेसला काहीतरी नाव द्यायला लागतं. त्याच्यानंतर ती नाव दिलेलं त्या, आता समजा मला एखादा टेबल क्रिएट करायचा तर मला पहिल्यांदा त्या टेबलला नाव द्यायला लागतं. त्या टेबल्समध्ये जी काही इन्फॉर्मेशन क्रिएट करायची ती इंटिजर मध्ये आहे की ह्याच्यामध्ये आहे. इंटिजर म्हणजे काय, नंबर फॉर्मॅट. आणि जे कॅरेक्टर जे असतं ते काय असतं, कॅरेक्टर म्हणजे काय, जर आपले जे अक्षर आहेत ते काय झालं, कॅरेक्टर फॉर्मॅट. ओके, हे सगळं तुमचं याच्यामध्ये येते. इंटिजर आणि कॅरेक्टर अशा दोन फील्ड्स असतात डेटाबेसमध्ये. इंटिजर म्हणजे काय, तर नंबरिंग फॉर्मॅट. आणि हे ते काय म्हणतात, कॅरेक्टर म्हणजे काय झालं, तर हे जे तुमचे
अक्षर दिसत आहेत ते काय झालं, कॅरेक्टर फॉर्मॅटिंग. असं तुमचं फॉर्मॅटिंग असतं याच्यामध्ये. आपण तसंच प्रोग्राम करत असतोय. तर फक्त इंटिजर आणि कॅरेक्टर हे लक्षात ठेवा. इंटिजरला शॉर्ट फॉर्म मध्ये INT बोलतात किंवा इंट बोलतात, आणि कॅरेक्टरला शॉर्ट फॉर्म मध्ये कॅर बोलतात, CHAR. हे आपल्याला मेनली युजफुल आहे प्रोग्राम करताना. तर फर्स्टली मला डेटाबेस क्रिएट करायचा आहे, तर मला त्या डेटाबेसला नाव देणं गरजेचं असतं. नाव दिल्यानंतर मला त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन ऍड करायचे आहे, तर ती इन्फॉर्मेशन मी टेबल फॉर्मॅटमध्ये ऍड करणार. तर त्याच्यासाठी मला एक टेबल घ्यायला लागणार, त्या टेबलला नाव देणार मी. आणि ते टेबल क्रिएट करत असताना मला ती नंबर फॉर्मॅटमध्ये पाहिजे की कॅरेक्टर फॉर्मॅटमध्ये पाहिजे, ते मला तिथे ऍड करायला लागतं. नंतर जर त्या टेबलमधली इन्फॉर्मेशन मला डिलीट करायची असेल तर मी डिलीटची क्वेरी लिहू शकते. जर अपडेट करायची असेल तर अपडेटची क्वेरी लिहू शकते, किंवा इन्सर्ट करायची असेल तर इन्सर्टची क्वेरी लिहू शकते. आणि जर तो डेटा मला इन्सर्ट, अपडेट, डिलीट करताना, येस, कोणी अनम्यूट केलंय? रिट्राईव्ह करायचा असेल डेटा तर मी काय करणार, पहिल्यांदा जे काही इन्सर्ट अपडेट केलेला आहे तो डेटा मला पुन्हा पाहिजे, त्यालाच काय बोलतात तर रिट्राईव्ह करणं. ओके, हा तुमचा फर्स्ट प्रोग्राम आहे. देन बघा, किंवा फर्स्ट प्रॅक्टिकल आहे. सेकंड प्रॅक्टिकल काय आहे, परफॉर्म फॉलोइंग इन GUI बेस्ड डेटाबेस युझिंग GUI ओनली. म्हणजे असं आपल्याला काय करायचं आहे, GUI ऍप्लिकेशन असतं. आता तुम्हाला पाठीमागच्या सेमला वगैरे नाही झालेलं. GUI म्हणजे काय, आपण एखादा आता समजा मला कॉलेजच्या रिलेटेड डेटाबेस लिहायचा आहे, तर मला त्या कॉलेजची काहीतरी स्ट्रक्चर काढायला लागतं. म्हणजे आता कॉलेजची इमेज आहे तसंच मला स्ट्रक्चर काढायला लागतं की ह्या ठिकाणी लॅब पाहिजे, ह्या ठिकाणी मला ऑफिस पाहिजे, किंवा क्लासरूम इथे पाहिजेत. असं हे काय झालं, एक स्ट्रक्चर झालं. तसंच याच्यामध्ये काय असतं, GUI फॉर्मॅटिंग करायला लागतं, म्हणजे एखादं स्ट्रक्चर फाइंड करायला लागतं आणि त्याच्यानुसार आपण काय करत असतो, ते डेटाबेस ऍड करत असतो. ओके, देन बघा, अप्लाय गिवन व्हॅलिडेशन ऑन टेबल अँड सेट एरर मेसेज. आता ह्याच्यामध्ये सब पॉइंट्स दिलेले आहेत, ते ऍट द टाइम ऑफ प्रॅक्टिकल आपण बघूया. थर्ड प्रॅक्टिकल, डिझाईन ER डायग्राम अँड क्रिएट नॉर्मलाइज्ड डेटाबेस ऑन गिवन डेटा. ER डायग्राम क्रिएट करायचे आहेत, म्हणजे काय, स्ट्रक्चर काढायचा आहे. जो काही डेटाबेसचं एखादं नाव दिलं जातं त्याच्यानुसार आपण डेटाबेस क्रिएट करायचा. नेक्स्ट क्वेरी आहेत, त्या कमांड्स आहेत वेगवेगळ्या, त्या आपण बघूया. नंतर DML कमांड्स, TTL कमांड्स. नंतर 6 नंबरचा प्रॅक्टिकल बघा, राईट अ क्वेरीज युझिंग फॉलोइंग ऑपरेटर. आता इथे ऑपरेटर्स वगैरे तुम्ही सी मध्ये बघितलं असेल. अरिथमॅटिक म्हणजे प्लस आलं, कंपॅरिझन, प्लस मायनस ते अरिथमॅटिक ऑपरेटर्स मध्ये आलं, कंपॅरिझन ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स, सेट ऑपरेटर्स, रेंज सर्चिंग ऑपरेटर्स, बिटवीन पॅटर्न मॅचिंग ऑपरेटर्स. लाईक राईट क्वेरीज युझिंग फॉलोइंग फंक्शन. आता इथे ज्या काही क्वेरीज आहेत त्याचं स्ट्रिंग, अरिथमॅटिक, डेट अँड टाइम, ऍग्रीगेट फंक्शन. तर हे वेगवेगळे फंक्शन्स आहेत, प्रॅक्टिकलच्या रिलेटेड आहे. ते जोपर्यंत प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळत नाही. क्रिएट अँड एक्झिक्यूट DML कमांड युझिंग SQL. नंतर बघा, क्वेरीज दिलेल्या आहेत डिफरंट टाईपच्या. नंतर राईट क्वेरीज युझिंग फॉलोइंग फंक्शन. आता याच्यामध्ये फंक्शन्स असतील, स्ट्रिंग, अरिथमॅटिक, डेट, टाइम, ऍग्रीगेट फंक्शन, असे वेगवेगळे फंक्शन्स आहेत, त्याच्या रिलेटेड आपण तिथे प्रोग्राम करणार. नंतर बघा 8 नंबरचा, एक्झिक्यूट क्वेरीज युझिंग द सिलेक्ट कमांड विथ वेअर हॅव्हिंग ग्रुप बाय अँड ऑर्डर बाय क्लॉजेस. तर त्यांचे जे क्लॉजेस आहेत त्याच्यानुसार ते फाइंड होते, किंवा ग्रुप बाय आणि ऑर्डर बाय केलं जातं. म्हणजे ते पुढे आहे आपल्याला. आता फक्त लिस्ट बघा आणि लिहून घेत असाल तरी लिहून घ्या, किंवा मी तुम्हाला ह्या ग्रुपवरती पाठवेल. उद्याचं ज्यावेळेस लेक्चर असेल त्यावेळेस लिहून घ्या. तुमच्याकडे आता नोटबुक वगैरे नसतील तर जस्ट फक्त इन्फॉर्मेशन ऐका आता काय काय सांगते, किंवा आपला डेटाबेस सब्जेक्ट नेमका काय आहे. त्याच्यानंतरचे बाकीचे पण प्रॅक्टिकल आहेत वेगवेगळे टाईपचे, किंवा आपल्याला क्वेरीज लिहायच्या आहेत, कसा डेटाबेस क्रिएट करायचा वगैरे हे दिलेलं आहे.
तुमचे टोटल 17 प्रॅक्टिकल्स आहेत. 17 ज्या प्रॅक्टिकलच्या पुढे स्टार केलेला आहे, तुम्हाला दिसतंय का बघा, ज्या प्रॅक्टिकलच्या पुढे स्टार केलेला आहे बघा, स्टार, तर ते स्टार केले प्रॅक्टिकल आपल्याला मॅग्नेटरी आहेत, म्हणजेच ते प्रॅक्टिकल कंपल्सरी आहेत. आणि ज्या प्रॅक्टिकलच्या पुढे स्टार केलेलं नाही ते काय आहे, कंपल्सरी नाहीये, म्हणजे ते घेतलं चालतं किंवा नाही केलं चालतं असं आहे. तुम्हाला टोटली बघा किती प्रॅक्टिकल स्टारचे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9, टोटली 17 पैकी 9 प्रॅक्टिकल्स तुम्हाला कंपल्सरी आहेत. जे अदर्स प्रॅक्टिकल्स आहेत 6 प्रॅक्टिकल, तर ते तुम्हाला कंपल्सरी नाही आहेत, 6-7 प्रॅक्टिकल. ओके, तर देन बघा तुमचं सिलेबस, ऍक्च्युली तुमचं चॅप्टर काय आहेत ते आपण बघूया. फर्स्ट बघा, फर्स्ट युनिट काय आहे, डेटाबेस सिस्टीम कन्सेप्ट. डेटाबेस सिस्टीम कन्सेप्ट हा तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये युनिट आउटकम किती आहेत, तर युनिट आउटकम बघा कोणते कोणते आहेत. स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ DBMS ओव्हर फाईल प्रोसेसिंग इन द गिवन सिच्युएशन, आणि डिस्क्राईब द ओव्हरऑल स्ट्रक्चर फॉर द गिवन DBMS. ओके, फर्स्ट, सेकंड, देन बघा आयडेंटिफाय द रिलेव्हंट डेटाबेस मॉडेल इन द गिवन सिच्युएशन. ही थर्ड तुमचं युनिट आउटकम आहे, आयडेंटिफाय रिलेव्हंट डेटाबेस मॉडेल इन द गिवन सिच्युएशन. आता ह्याच्यात मॉडेल्स आहेत डिफरंट टाईपच्या. आणि फिफ्थ, फोर्थ युनिट आउटकम काय आहे, ड्रॉ द ER डायग्राम of the given database and identify relationship between the entities. ओके, देन बघा टॉपिक्स अँड सब टॉपिक्स. आता ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट ऑफ डेटा, डेटाबेस, DBMS, ऍडव्हान्टेजेस ऑफ DBMS हा तुमचा फर्स्ट पॉइंट आहे फर्स्ट चॅप्टर मधला. काय आहे फर्स्ट चॅप्टर तुमचा, डेटाबेस सिस्टीम कन्सेप्ट. आता डेटाबेस सिस्टीम काय आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत इन्क्लूड केलेला. सुरुवातीला आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन बघायचे आहे, डेटाबेस म्हणजे काय, आणि तेच आहे तुमच्या फर्स्ट चॅप्टर मध्ये. फर्स्ट बघा काय आहे, कन्सेप्ट ऑफ डेटा. कन्सेप्ट ऑफ डेटा म्हणजे काय, तर डेटा नेमकं काय आहे, डेटा म्हणजे काय असतं, तर डेटा म्हणजे काय असतं, एखादी इन्फॉर्मेशन असते, त्यालाच काय बोलतात तर डेटा. आणि असे खूप सारी इन्फॉर्मेशन एका सॉफ्टवेअर मध्ये स्टोअर करणं म्हणजे ते काय झालं, डेटाबेस झाला. आणि DBMS ते पण सेम आलं, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे जो काही डेटा आपण कलेक्ट केलेला आहे तो हाऊ टू मॅनेज, म्हणजे हा कसा मॅनेज करणार तो, किंवा कसा ऍड करून किंवा स्टोअर करून ठेवणार, तो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. त्याचेच ऍडव्हान्टेजेस असतील, किंवा फाईल प्रोसेसिंग सिस्टीम, ऍप्लिकेशन ऑफ डेटाबेस, 3 लेवल आर्किटेक्चर ऑफ डेटाबेस सिस्टीम. हे काय झालं तुमचं, 3 लेवल आर्किटेक्चर्स ऑफ डेटाबेस. वेगवेगळे आर्किटेक्चर्स आहेत डेटाबेसचे, ते 3 टाईपचे आहेत, किंवा 3 लेवल्स आहेत त्याच्यामध्ये. तर ते आपण बघूया नंतर. डेटाबेस ऍब्स्ट्रॅक्शन हा नेक्स्ट पॉइंट आहे, डिफरंट लेवल ऑफ डेटा. Then abstraction, instance and scheme, data independence, logical and physical independence. आता हा सब पॉइंट आहे डेटा ऍब्स्ट्रॅक्शनचे. देन बघा 1.4 स्ट्रक्चर ऑफ. आता जे काय ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे DBMS चं ते इथे बघणार आहोत. म्हणजे काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हे नेमकं काय आहे, किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते आहे याच्यामध्ये. नंतर बघा 1.5 काय आहे, डेटा मॉडेलिंग, रेकॉर्ड बेस्ट लॉजिकल मॉडेल, रिलेशनल नेटवर्क अँड हायरार्चिकल. हाऊ टू डेटा मॉडेल म्हणजे डेटा कसा मॉडेल केला जातो, किंवा कसा फाइंड केला जातो, किंवा त्याचा हायरार्ची कशी असते ते इथं दिलेलं आहे, म्हणजे स्ट्रक्चर. आता समजा मला एखादा बघा, मला कॉलेजचं डेटाबेस, आता मगाशी एक्झाम्पल दिलं होतं,
तर मला पहिल्यांदा कॉलेजचं इन्फॉर्मेशन काढायचं असेल तर मला ते कॉलेज कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कोणत्या तालुक्यामध्ये आहे, कोणत्या गावामध्ये आहे, हे पहिलं बघायला लागेल. हे जे झालं ते काय झालं, एक स्ट्रक्चर झालं, म्हणजे एक नेटवर्क झालं त्या कॉलेजचं. कॉलेजच्या रिलेटेड मला आता मी नेटवर सर्च केलं तर मला त्या कॉलेजचं नाव माहिती गरजेचं आहे. नाव माहिती असल्याशिवाय मला इन्फॉर्मेशन मिळणार नाही. किंवा सेम नावाचे जर कॉलेज असतील तर मला त्या कॉलेजचा डिस्ट्रिक्ट माहिती पाहिजे. तर डिस्ट्रिक्ट मध्ये तर एखाद्या तालुक्यामध्ये दोन सेम नावाचे असतील तर मला त्या कॉलेजचा तालुका पण माहिती पाहिजे. म्हणजे अशी इन्फॉर्मेशन मला करेक्ट इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ही जे काय ऑल डिस्ट्रिक्ट असेल, तालुका असेल किंवा असे गाव असतील ते मला माहित पाहिजे, ज्याची मला इन्फॉर्मेशन सर्च करायची. आता मी कॉलेजचं एक एक्झाम्पल दिलं की मला कॉलेजची इन्फॉर्मेशन पाहिजे तर मी कशी सर्च करणार. ओके. देन बघा 1.6 डेटा मॉडेलिंग युझिंग द ER मॉडेल, entity relationship model, strong entity set, weak entity set, type of attributes, ER diagram. ओके. तर हे वेगवेगळे ER डायग्राम जसं मी आता तुम्हाला सांगितलं की अशा टाइप मध्ये मला इन्फॉर्मेशन बघायला लागेल. तर माझी ती काय झाली, मी ती डायग्राम मध्ये काढणार. पहिल्यांदा मला काय पाहिजे तर मला त्या तालुक्याचं नाव पाहिजे, जिल्ह्याचं नाव पाहिजे आणि नंतर मला त्या कॉलेजचं नाव पाहिजे. मग असं मी ड्रॉ करते. म्हणजे ते काय झालं, ER डायग्राम म्हणजे काहीतरी स्ट्रक्चर मी डिफाईन करते. मला एखाद्या इन्फॉर्मेशन, आता समजा बघा कॉलेजचं जसं एक्झाम्पल दिलं तसंच सेम आपण तिथे डायग्राम मध्ये काढू शकतो. ते डायग्राम बघितल्यानंतर मला कळायला पाहिजे की मला फर्स्ट ऑफ ऑल काय सर्च करायचं आहे. देन बघा नेक्स्ट सेकंड चॅप्टर तुमचा काय आहे, रिलेशनल डेटा मॉडेल. आता मॉडेल सेकंड चॅप्टरचं नाव आहे. याच्यामध्ये बघा युनिट आउटकम्स आहेत, 4 युनिट आउटकम आहेत. कोणते कोणते, एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ RDBMS, also appreciativeness of the given problem. हा फर्स्ट आउटकम आहे. देन डिझाईन नॉर्मलाइज डेटाबेस स्ट्रक्चर इन द गिवन प्रॉब्लेम. जे काही डेटाबेस नॉर्मलाइज सिस्टीम आहे किंवा डेटा स्ट्रक्चर आहे ते गिवन प्रॉब्लेम नुसार काय केलं पाहिजे तर आपण ते डिझाईन केलं पाहिजे, हे दिलेलं आहे. नंतर डिझाईन SQL क्वेरीज. आता इथे प्रोग्राम आहे की ज्या काही क्वेरीज आहेत आपण तिथे केल्या पाहिजेत. आयडेंटिफाय द ऑपरेटर फॉर क्वेरीज इम्प्लिमेंटेशन ऑफ द गिवन प्रॉब्लेम. असे ऑपरेटर्स आयडेंटिफाय केले पाहिजेत आणि त्याच्या क्वेरीज डिफाईन केल्या पाहिजेत किंवा इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. हे तुमचे युनिटचे आउटकम आहेत. आपण युनिट आउटकम म्हणजे काय तर आपण त्या युनिट मधून काय आउटकम घेतोय ते दिलेलं असतं त्याच्यामध्ये. म्हणजे ओव्हरऑल जो आपला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण काय शिकतो आहे आणि त्याच्यातून शिकल्यानंतर आपल्याला काय अचीव्ह होत आहे हे दिलेलं असतं त्याच्यामध्ये. बघा फर्स्ट पॉइंट काय आहे, फंडामेंटल्स ऑफ RDBMS. नंतर रेकॉर्ड फील्ड, हे सब पॉइंट्स आहेत. देन बघा 2.2 काय आहे, कॉन्सेप्ट ऑफ RDBMS. आता ह्याच्यामध्ये कॉर्ड रूल्स वगैरे हे आहे, सब पॉइंट्स आहेत. प्रायमरी की, फॉरेन की, कॅन्डिडेट की, ह्या व्हेरियस टाईपच्या कीज आहेत ते आपण ह्याच्यामध्ये बघणार प्रॅक्टिकल मध्ये. नॉर्मलायझेशन हा पण एक डिफरंट कन्सेप्ट आहे. देन बघा 2.4 स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. जी आपली क्वेरी म्हणजे हे जे डेटाबेस आहे ही पूर्ण क्वेरी लँग्वेज आहे. म्हणजे शॉर्ट 1 ते 2 लाईन मध्ये प्रोग्राम असतो, तो केल्यानंतर आपल्याला लगेच आन्सर भेटतं. त्यालाच काय बोलतात तर क्वेरी. ही सिम्पल सब्जेक्ट आहे आणि खूप इंटरेस्टेड आहे सब्जेक्ट, क्वेरी लँग्वेज आहे. देन बघा DDL कमांड, क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट आणि रिनेम वगैरे ह्या सगळा प्रकार आहे त्याच्यामध्ये. काय काय बघा ह्या वेगवेगळ्या कमांड्स आहेत. क्रिएट करायचं किंवा अल्टर, ड्रॉप असेल, ट्रंकेट असेल, रिनेम. डेटा इंटिग्रिटी हा नेक्स्ट पॉइंट आहे 2.6 डेटा इंटिग्रिटी. देन बघा DML कमांड्स, सेम कमांड्स आहेत. तुम्हाला SQL च्या कमांड बघायला गेलं
तर तुम्हाला नेहमी तुम्हाला इन्सर्ट, अपडेट, डिलीट, नंतरच्याला रिनेम करणारी ट्रंकेट किंवा ड्रॉप अशा टाईपच्या कमांड्स आहेत त्याच्यामध्ये. जास्त कमांड्स नाही आहेत, थोड्याच आहेत. जास्त करून इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट ह्या 3 टाईपच्या कमांड्स यूज करतात. देन बघा DCL कमांड्स, कमिट, सेव्ह पॉइंट, रोल बॅक, ग्रँट अँड रिवोक. DQL कमांड, आता इथे सिलेक्ट वगैरे आहेच, ती कमांड सेम आहे. की जास्त करून लक्षात ठेवा की आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये कमांड लिहायच्या आहेत आणि क्वेरी लिहायच्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये थेरॉटिकल पार्ट कमी आहे आणि जे काही प्रॅक्टिकल्स आहे ते जास्त आहे. आपण दोन्ही पण बघणार आहोत. नंतर बघा SQL ऑपरेटर्स. आता कोणते कोणते ऑपरेटर्स आहेत? अरिथमॅटिक ऑपरेटर्स, कंपॅरिझन ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स, सेट ऑपरेटर्स, रेंज सर्चिंग ऑपरेटर्स, बिटवीन पॅटर्न मॅचिंग, असे वेगवेगळे ऑपरेटर्स आहेत. हे पण अरिथमॅटिक ऑपरेटर्स मध्ये प्लस मायनस वगैरे ते असतात. कंपॅरिझन म्हणजे इक्वल टू वगैरे किंवा लेस दॅन, ग्रेटर दॅन. लॉजिकल मध्ये सेम तसेच ऑपरेटर्स असतात, सेट ऑपरेटर्स. हे आपण ज्या त्या वेळेस चॅप्टर शिकवताना बघूया. आता इथपर्यंत बघूया. बघा नेक्स्ट लेक्चरला सगळ्यांनी नोटबुक घेऊन बसा आणि त्याच्यामधलं तुम्ही राईट डाऊन करून घ्या जे काही तुम्हाला आज मी सांगितलं. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूयात, हे सगळं पूर्ण राईट डाऊन करून घ्यायचं आहे तुम्ही. ओके, जो आपला सब्जेक्ट आहे त्याच्या रिलेटेड ऑल राईट करायचा आहे. फर्स्ट विजन मिशन लिहायचं आहे. तुमच्याकडे आहे की नाही माहित नाही विजन मिशन वगैरे. नसेल तर मी तुम्हाला सेंड करते विजन मिशन. त्याच्यानंतर तुमचा सब्जेक्टचा सिलेबस आणि प्रॅक्टिकल लिस्ट हे इम्पॉर्टंट आहे. ओके, हे लिहिणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. देन बघा पुढचं जे आहे काय म्हणतात सिलेबस. आता जो आपण बघितला 2 चॅप्टरचा सिलेबस बघितला. नेक्स्ट जे 3 चॅप्टर राहिलेले आहेत त्याचा सिलेबस आपण नंतर बघूया. ओके, एनीबडी हॅव्हिंग प्रॉब्लेम? नो नो मॅम. मॅम. हो मॅम. समजलं काय सांगितलं ते? येस येस मॅम. मॅम. Yes, ma'am. येस मॅम. ओके, हॅलो देन मॅम. यू प्रेझेंटली. येस, मॅम नोट शेअर करा. येस मॅम. नोट्स करते. रोल नंबर 1, येस मॅम. 2, प्रेझेंट मॅम. 3, 4, प्रेझेंट मॅम. 5. प्रेझेंट मॅम. Roll number 4 is there. येस मॅम. प्रेझेंट. Okay. 5, प्रेझेंट मॅम. 6. Roll number 6, 7, प्रेझेंट मॅम. 8, प्रेझेंट मॅम. 9, 10, प्रेझेंट मॅम. 11, प्रेझेंट मॅम. 12, प्रेझेंट मॅम. 13, 14, प्रेझेंट मॅम. 15, 16, प्रेझेंट मॅम. 17, प्रेझेंट मॅम. 18, प्रेझेंट मॅम. 19, प्रेझेंट. 20, प्रेझेंट मॅम. 21, प्रेझेंट मॅम. 22, प्रेझेंट मॅम. 23, प्रेझेंट मॅम. 24, प्रेझेंट मॅम. 25, प्रेझेंट मॅम. 26, 26, 27, प्रेझेंट मॅम. 28,
28, 29, Present, ma'am. 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, 34, Present, ma'am. 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, 44, Present, ma'am. 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, 48, 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, 51, Present, ma'am. 52, 53, Present, ma'am. 54, Present, ma'am. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, 60, 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, Present, ma'am. 66, Present, ma'am. 67, 68, Present, ma'am. 69, Present, ma'am. 70, 71, 71, 72, Present, ma'am. 73, Present, ma'am. 74, Present, ma'am. 75, 75, 76, Present, ma'am. 77, Present, ma'am. 78, Present, ma'am. 79, 80, 81, Present, ma'am. 82, Present, ma'am. 83, Present, ma'am. 84, Present, ma'am. 85. लास्ट किती आहे? 84. 84. 84. ओके. ठीक आहे, ठीक आहे. चालेल, ठीक आहे. थँक्यू. लेफ्ट झालं तरी चालेल. नेक्स्ट लेक्चरला बघूया आपण बाकीचं. Hello, ma'am. येस. Roll number 6 is present. हां? 6 is present. ओके. 48 number is present, teacher. 58. 48. ओके. ठीक आहे. नेक्स्ट. Roll number 7 is also present, ma'am. ओके.